हे बघा आज आम्ही कुठं आलेलो आहे, आज परत वारुळाला आलेलो आहे. आणि वारुळाला यायचं कारण म्हणजे माझ्या ऐकूनच आमच्या शेजारच्या काकू आलेले आहे आणि माझी छोटी मैत्रीण ती काय खेळतच चालली तिचा खेळ. चप्पल ठेव दीदी, हातात घेऊ नको. आणि त्यांची पूजा पण चालू आहे. बघा काल वारुळाला आज पण येतात कारण आमच्या इकडे ना पंचमी म्हणजे 3 दिवसाचा सण असतोय. ते आज कशासाठी आलेलो आहे ग वारुळाला? आज भावाचा उपास धरलेला सोडायला इथं यायचं, वारुळापाशी यायचं. त्याला त्या भावाचा उपास सुटत असतो. मग इथं आता कानोटे खायचे. बघू दे कानोटे ते काही केलेले त्याला कानोटे म्हणतात. गव्हाचे करतात, गुळ घालून करावं लागत. कोणते? हे गुळ घालून करावं लागत. हे मग आपण खायचं थोडं, त्यांना भावाला मांडायचं थोडं. एक काय काय आणले पूजेला? फुलं आणले, साखर आणली, उदबत्त्या आणल्या, अगरबत्त्या, डाळ आणली थोडी त्याला हे करायला, दूध त्याला दूध द्यावं लागतं आजच्या दिवस. ते आता पहिले गाणे म्हणत होते. नाही ना, काल गाणे आपण काल आलो तर गाणे म्हणले होते ना. काल म्हणले होते गाणे, आज पण गाणे म्हणावं लागते. आज उद्या 3 दिवसाचा सण असतो. 3 दिवसाचा असतो खरंच. 3 दिवस सारे करावं लागत आहे. काल, आज आणि उद्या. आज उपास धरले, जे उपास धरतो तेच येणार का सोडायला? म्हणजे उपास धरलं तेच, ज्यांनी उपास नाही धरला ते नाही येत. मग त्यांना नाही जमत. समज जे भावाचा उपास असतो ना, तर मग भावाचा ते त्याच्यामुळं मग जे उपास धरलं तेच येतं. कसं आहे ह्याला. त्यामुळे मित्रांनो काल आले होते. काल उपास धरला म्हणून वारुळाला आलो तर आज सोडायचं म्हणून वारुळाला आलेलो आहे. आणि हे बघा आता आईची न काकूची पूजा चालू आहे. पूजा करायची, दर्शन घ्यायचं त्यांचं. हे दीदीचं तर चालू आहे गप्पा गप्पा साखर खायला. दीदी हे खातो आता. दीदी हे देवाला मांडते. हे पूजा चालू आहे देवाला. जे दगड मांडलेले आहेत ना, छोटे छोटे खडे, दगड नाही म्हणता येणार त्याला, खडे, तर ते देव केलेले आणि त्याला ते मांडायचं सगळं पूजेचं आणलेलं सगळं नैवेद्य वगैरे. बघा पूजा पूर्वी लय करीत ग, पण आता तरी जरा बाया येत नाहीत. आता उपास धरीत नाहीत, येत नाहीत. ते तर आहे. पण खरं मित्रांनो फक्त हे गावाकडे बघायला भेटते. गावाकडे जास्त डोंगरात आपल्या तर काय किती करते ते. नाहीतर शिटीने तर काय सगळं माहीतच नाही की पंचमी म्हणजे काय आहे म्हणून. पंचमीचे कुठं झोका पण बघायला भेटणार नाही शहरामध्ये. पण गावाकडं मग ह्याच सणाला 3 दिवस शेतामध्ये पण जात नाही कोण. आणि शेतामध्ये गेलं तरी पण बैलाला पेरणी समजा काय पाळी मारणं, काही खुरपीनं असू द्या, काही शेतीमध्ये काम पण करत नाही 3 दिवस. सगळं बंद राहते. म्हणजे काही म्हणा गावाकडे सगळे सण खूप भारी उत्साहानेच असते, तर साजरे केले जातात. मग काय तर गावाकडं सगळ्या गोष्टी. मग मी पण धरलाय ना. आता हे महादेवाला तिथं गेल्यावर 108 वाती जाळू. ते 108 वाती केलेले माझ्या आईने घेऊन आली आहे. दिदू बाई तिकडे काय करती? ती बघा तिथं चालू खेळ. लहान तिला खेळायला म्हणजे तिला घर सोडून आणलं बाहेर की तिला मोकळी जागा नसते, खेळायलाच पाहिजे. खरंच दर्शन साजरी केला पाहिजे. दर्शन साजरी केलं पाहिजे. भावाला प्रदक्षिणा करावं लागते. सण म्हणजे हे आता पंचमी झालं, ते महिलाचे सण खरंच खूप भारी असतात. सगळ्यांना म्हणजे थोडं युनिकच आहे. लगेच नटणं वगैरे. पाणी नको पोहते. तिला आम्ही देवाला पाणी आणलं होतं, दीदीने पाणी पिऊन घेतलं. तिला तहान लागली असेल खूप लांबून. बरंच आता हे गाव आहे.
आमचं तर घर खूप लांब येते तिकडं पलीकडे त्याच्यात. तिथून चलत आलेलो आहे आम्ही इकडं. आम्हाला वारुळ सापडत नव्हतं काल, ते कुठंतरी सापडलं. दिदीने साखर खाती. कसं वाटतंय सगळे सण, म्हणजे तुम्हाला ह्या सणाबद्दल काय वाटतंय का? आम्हाला का हं? आम्हाला लय भारी वाटतं हे सण. बायाचा किती बार म्हणते मी, मुलींचा सण येऊन पंचमीला यायचं. आज खरं म्हणलं तर पंचमी म्हणलं ना तर महिलाचा सण राहतोय. आणि आज बघा कसे झोके वगैरे, खूप साड्या वगैरे, लहान मुलीपासून मोठ्यापर्यंत सगळे साड्या घालतात. दर झोक्यावर जाणं गावामध्ये, गावाकडं तर खूपच असते. एका झोक्यानं दुसऱ्या झोक्यावर जाणं, झोके चढवणं दोघींनी, खूप भारी वाटते. पुरणपोळ्या ते बनवणं घरी करत, म्हणजे असं भारी वाटतं की कुठंतरी अजून बी आहे गावाकडं. सगळे सण मस्त आनंदाने सगळे मिळून ते करून साजरी करणं भारी वाटते. हो चल घरी चाललोय आता आम्ही. झाली आमची पूजा. ते आता जायच्या वेळेस महादेवाच्या मंदिरात जाऊन, श्रावण सोमवार आहे पहिलाच, आणि नागपंचमी पण आहे, तर मग पूजा करणार आहे. काल आपण गाणे पण गायले होते इथं वारुळाचे. त्यामुळं मग बघा आपलं वारुळ किती सगळं. आणि ह्याला बीळ पण आहे, या वारुळाला दाखवते मी तुम्हाला. ही इथं बीळ आहे, बीळ आहे तिथं नागोबाचं. चलो बाय. चालली माझी छोटी मैत्रीण आणि आम्ही घरी. पण आम्हाला इथं ते मंदिर आहे ना, तर वातावरण तर बघा कसं आहे. खूप भारी. आणि मंदिर आहे दत्तात्रेयचं, तर त्याचे दर्शन वगैरे मला जायच्या वेळेस तेवढे दर्शन ते घेऊन जाऊ. त्याला लॉक केलेलं. इथं ह्याच्यात पण महादेव आहे ना, छोटासा महादेव. दत्तात्रेयचा महादेव आहे ना आतमध्ये, पिंड आहे छोटी. असं वाटतं टेकडीवरच आहे ना का बरं. सगळीकडे असं हिरवं हिरवं दिसत आहे, गार. दीदीला करू द्या ग पूजा. दीदी पाणी पिते अगं नुसती. दीदीने सगळं पाणी संपून टाकले. देवासाठी आणलंय दीदीनेच पेलं. जाऊ दे, तिला तहान लागली काय करता येणार. बाप्पाच्या पाया पड दीदी. दे बाप्पा कर. देव बाप्पा कर. खुशाल ठेव. खुशाल ठेव म्हण. आशाल ठेव. आशाल ठेव.